नमस्कार, मी अनिता कैलास रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. संक्रांत स्पेशल आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत साधाच गूळ वापरून अगदी 7 ते 8 मिनिटात तयार होणारी ही तिळाची वडी. पाक बनवायचा झंझट नाही किंवा आपला चिक्कीचा गूळ घ्यायची गरज नाही, पण अगदी खुसखुशीत वडी तयार होते. तर नक्की करून बघा. तर चला आपण बघूया झटपट ती कशी बनवायची. ते खुसखुशीत तिळाची वडी बनवण्यासाठी इथे आपण 1 कप गावरान तीळ घेतलेले आहे, 1 कप गूळ घेतलेला आहे, अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून साल काढून 2 चमचे तूप लागणार आहे आणि 1 चमचा पाणी लागणार आहे. चला आता आपण सुरुवात करूया. इथे कढई बारीक गॅसवर गरम करायला ठेवले. त्यात आपण 1 कप तीळ छान चटचट उडेपर्यंत बारीक गॅसवर भाजून घेऊया. तीळ आता चटचट उडायला लागले, छान भाजले गेलेत. 1-1.5 मिनिटं लागलाय फक्त. आता आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही जर शेंगदाणे भाजलेले नसेल तर असे लगेच भाजून घ्या. आता मी यात गूळ घालते 1 वाटी आणि हा साधाच गूळ आहे. गूळ मी फोडून घेतलेला आहे, त्यामुळे तो असा चिकट झालेला आहे. तर हा चिक्कीचा गूळ नाही आहे, साधाच गूळ आहे. आता यात आपण 1 चमचाभर पाणी घालूया आणि हा सगळा विरघळवून घेऊया. हा बघा, इथे मी हा गूळ घेतलेला आहे. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे आणि तीळ पण आपले थंड झालेले आहेत, हे घालून बंद चालू करत फक्त 2 ते 3 वेळा बंद चालू करत फिरवून घ्यायचं आहे. आता हे बघा 4 ते 5 वेळा बंद चालू करत छान असं मिश्रण एकजीव पण झालेलं आहे आणि ओबडधोबड बारीक झालेला आहे. तोपर्यंत बघा इथे आपला गूळ पण पूर्णपणे विरघळलेला आहे. आता यात आपण साजूक तूप घालून घेऊया 1 चमचाभर. आता इथे आपलं तूप मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे जे मिक्सर करून घेतलेलं मिश्रण यात घालून घेऊया आणि सगळं असं छान एकत्र करून घेऊया. आता इथे आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे छान. अर्धा मिनिट याला असं परतवून घ्यायचं आहे छान. तोपर्यंत आपल्याला ज्यात वडी थापायची आहे त्या ताटलीला किंवा पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट झालेला आहे आणि मिश्रण बघा सगळा गोळा त्याचा तयार झालेला आहे. अर्ध्या मिनिटात होतो. कढईने पण सगळं मिश्रण सोडून द्यायला सुरुवात केली. आता आपण हे पोळपाटावर घालून घेऊया आणि सगळं काढून असं प्लेन करून घ्यायचं आहे छान. आता इथे बघा आपल्याला जेवढ्या पातळ किंवा जाड वडी पाहिजे त्याप्रमाणे असं हे थापून घ्यायचं आहे. तर मध्यम आकाराची मी वडी बनवणार आहे. त्यावर मी 1 चमचा हे सुके तीळ काढून ठेवले होते ते आपण घालूया. तुम्ही खोबरं घालू शकतात, पिस्ता घालू शकतात. आता आपल्याला ही 5 मिनिटं थंड करून घ्यायची आहे. याला मी असा आकार पण देऊन घेते चौकोनी. हे बघा असा आपण उलटणीने किंवा कशाच्या साह्याने असा चौकोनी आकार पण देऊ शकतो, म्हणजे सगळी वडी आपली चौकोनी निघेल. तर इथे आपण 5 मिनिटानंतर अशा वड्यांना शेप देऊन घेऊया, कारण नंतर आपल्याला कापायला जमणार नाही म्हणून, कारण खुसखुशीत होते ती. तर अशा चौकोनी आकारामध्ये आपण वडी पाडून घेऊया. त्याला तर इथे वडी आपण आता काप दिल्यावर 15-20 मिनिटं थंड करून घेतलेले. आता आपण ही काढून घेऊया. तर हे बघा अगदी सहज सुटते वडी आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत एकदम छान अशी वडी तयार झालेली आहे. अजून थोडी कोमट आहे. पूर्ण जर थंड झाली तर हे बघा एकदम खुसखुशीत अशी शान तोंडात टाकताच विरघळाली आपली तिळाची वडी तयार झालेली आहे. अगदी 7 ते 8 मिनिटात ही तयार होते. तर नक्की करून बघा. व्हिडिओला 1 लाईक तर नक्कीच करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.